नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेकदा शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करताना बँकांकडून सिबिल स्कोअर तपासला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही. पैसे नसल्यानं ऐन पेरणीच्या हंगामामध्ये शेतकरी अडचणीत सापडतो. या संदर्भात आता सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोअरची मागणी होणार नाही. शेतकऱ्यांकडे सिबिल स्कोअर मागण्यांवरून कारवाई करण्यात असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज राज्याची खरीप हंगामाची बैठक झाली. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा 7% ते 17% अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात आवश्यक तेवढे बियांचा पुरवठा आहे. आवश्यक तेवढं खत उपलब्ध आहे. बियाणं आणि खतांचा कुठलाही तुटवडा राज्यात निर्माण होणार नाही. या काळात वारंवार बोगस बियांचे प्रकार समोर येतात, म्हणून महाराष्ट्रानं पहिल्यांदाच एक प्रयोग केला आहे. केंद्र सरकारचं साथी हे एक पोर्टल आहे. या पोर्टलवर जे काही बियाणं आहे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. यामुळे या बियांचं उत्पादन नेमकं कुठे झालं आहे हे आपल्याला या माध्यमातून ट्रेस करता येतं. त्यामुळे बोगस बियाणं आपल्याला पूर्णपणे रोखता येणार नाही, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान कीड व्यवस्थापन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे. कीड प्रादुर्भाव पिकांवर होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना बियाणं आणि खते गरजेच्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जातील, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.